हे बघा, या भारतामध्ये या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या आपल्या अरबी समुद्रामध्ये त्याचं उद्घाटन करून गेले. आज 9-10 वर्ष झाले त्या उद्घाटनाकडं अजिबात या सरकारचं लक्ष नाही आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आंदोलन पुकारणार आहे. 3 वाजता आंदोलन करणार आहोत का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी करणार आहात. त्या ठिकाणी आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, बाकी मराठा संघटना असेल, यांच्या वतीनं आम्ही आज ठीक 3 वाजता जल समाधी आंदोलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि आंदोलन सुरू व्हायच्या अगोदरच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी मराठा बांधवांना या ठिकाणी बऱ्याचशा मराठा बांधवांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. आता विखे पाटलांनी काय आश्वासन दिले, कारण जरांगींची देखील त्यांनी भेट घेतली होती. गॅजेटप्रमाणे आपण नोंदी शोधतोय किंवा नोंदी शोधल्यानंतर आपण हे प्रमाणपत्र देत होते असं देखील त्यांचं वारंवार म्हणणं होतं. विखे पाटील साहेबांनी काय बोलले का ज्या कुणबी बांधवांच्या नोंदी असतील 1967च्या अगोदरच्या, हा पॉईंट माझ्या महाराष्ट्रातल्या पत्रकार बांधवांना विनंती आहे का 1967च्या अगोदरच्या ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असतील अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र देणार आहे. आता माझी नोंद नाही आहे, माझ्या खानदानात कोणाची नोंद नाही आहे, मग मला मराठा आरक्षण भेटणार आहे, मला कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे का? तोच जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मराठा उपसमितीचे अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सत्य या ठिकाणी मांडलेलं आहे. सत्य काय मांडलं आहे त्यांनी? मीडियासमोर मांडलं आहे. ज्या बांधवांच्या कुणबी नोंदी असतील अशाच बांधवांना आम्ही ते कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत. दुसरीकडे सरकारनं एक डाव टाकला होता का ज्या ओबीसी बांधवांना ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मराठा बांधवांना या ठिकाणी आम्ही लागू करू म्हणून. त्या ठिकाणी पण मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. ज्या कुणबी बांधवांच्या नोंदी असतील ओबीसी प्रमाणे अशाच बांधवांना, ज्या ओबीसी बांधवांना ज्या सुविधा आहे त्याच या बांधवांना भेटणार आहे. मराठा समाजाला यामध्ये काही सुविधाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. 3 वाजता आहे ना आम्ही तिथे जाणार आहे बरं का. आता सध्या आमची बऱ्याच जणांना अटक केलेली कुठं माहिती आहे का? पोलीस स्टेशनला. मी मुख्यमंत्री महोदयांना, गृह खातं तुमच्याकडे आहे, आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि मराठा समाजाची जी तुम्ही दिशाभूल केलेली आहे ती तात्काळ मुख्यमंत्र्यांनी समाजासमोर येऊन या ठिकाणी जाहीर करा. नसता लवकरच वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पण आता मराठा क्रांती ठोक मोर्चा लवकरच धडकणार आहे. कारण मुख्यमंत्री या 2 समाजामध्ये भांडणं लावायचं काम जर कोणी आज या ठिकाणी करत असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा ओबीसी वाद लावण्याच्या या ठिकाणी काम करत आहे. मराठा समाज त्यांचं हक्काचं आरक्षण मागतोय आणि मुख्यमंत्री आज 2 समाजामध्ये वाद लावण्याच्या ठिकाणी काम करत आहे.